मंकाळेश्वर धुळदेवाची यात्रा अतिशय उत्साहात पार पडलेली आहे। या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देवाचा छबिना। या छबिनेसोबतच आपली उदात्त आणि विशाल संस्कृती देखील जगासमोर येते। आपली सांस्कृतिक सभ्यता आणि उदात्त आणि विशाल संस्कृती काय आहे या संदर्भातली तंतोतंत माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत हेडामकार नागू विरकर सर। आपण त्यांच्याकडून या परंपरेविषयी संस्कृतीविषयी अधिकची माहिती या ठिकाणी घेऊया। सर, मी सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय। नमस्कार। काय परंपरा आहे या यात्रेला ते जरा सविस्तर सांगा। तसं चैत्र पौर्णिमेला धुळोबाची यात्रा भरत असते। हनुमान जयंती दिवशी यात्रा सुरू होते आणि 5 दिवसानंतर छबिना निघतो। तर आज हा छबिन्याचा दिवस आहे। तसं हे माझं आजोळ असल्यामुळं लहानपणापासूनच आम्ही ही यात्रा पाहत आलेलो आहे आणि ह्या यात्रेमध्ये धुळोबा देवस्थान एक फार पारंपरिक आणि लोकांना नवसाला पावणार एक भक्तिस्थान आहे आणि या भक्तिस्थानाला या भागात या परिसरातील लोक भक्तिभावाने प्रेमाने या यात्रेला येत असतात। तिथे भंडाऱ्याची उधळण करत असतात। मग बैलगाडीची शर्यत असेल, करमणुकी साहित्य असेल, कुस्ती असेल, याचबरोबर या यात्रेमध्ये पारंपरिक जो गजनृत्य आहे हा एक मोठा खेळ गजनृत्याचा खेळला जातो। तोही झाला। याचबरोबर बैलगाडी शर्यत झाली आणि यावर्षी एक नाविन्यपूर्ण असं वैशिष्ट्य या धुळोबा देवाच्या निमित्तानं मानदेशी रत्न पुरस्कार धुळोबा नॉलेज फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केला होता। आपण त्यावरती नंतर बोलू। आपल्याला छबिना संदर्भातली माहिती पाहिजे आहे। छबिना म्हणजे काय ते सांगा जरा। छबिना जो आहे तो 5व्या दिवशी देवाची आरती आणि देव त्या मंदिरामधून बाहेर निघतो आणि त्याच्यावरती सासनं काठे असतात आणि जे भक्त मंडळी आहे, जे मानकरी मंडळी आहेत, हे सगळं घेऊन मंदिराच्या बाहेर येतात आणि अख्खे यात्रेकरू हातामध्ये भंडारा घेऊन देवाची वाट पाहत असतात। खरं त्या देवावरती भंडारा उधळण करणं म्हणजे आमच्यावरचं संकट दूर होणं आहे, म्हणजे वर्षभर आम्हाला चांगलं जातं अशा पद्धतीची एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि या भंडाऱ्यामध्ये अगदी भंडाऱ्याच्या रसामध्ये नाहून जातात, भक्ती रसामध्ये। आणि तो छबिना आज हा शेवटचा दिवस या धुळोबा देवस्थानाच्या मध्ये संपन्न झालेला आहे। ढोल ताशांचा गजर, भंडाऱ्याची प्रचंड उधळण, खोबरेची प्रचंड उधळण, लोकरीची प्रचंड उधळण आणि ओठावरती धुळू मंकाळेश्वरचा गजर, अशा अतिशय भक्तिमय आणि पवित्र वातावरणामध्ये हा छबिना निघतो। आणि हा छबिना जो आहे तो मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी मंदिराभोवती त्या छबिन्यामार्फत प्रदक्षिणा घातल्या जातात। या किती प्रदक्षिणा घातल्या जातात आणि मंदिर परिसरामध्ये अन्य कोणकोणते देव आहेत त्यांच्या देखील भेटीसाठी हा छबिना जातो। मंदिराच्या परिसरामध्ये काय खंडोबन भिवाईच एक प्रसिद्ध स्थान आहे आणि तेही यांना प्रदक्षिणा घालून तिथपर्यंत हे पालखी आरत्या जात असतात। खरं म्हटलं तर जेव्हा कावड नाचले जातात तरुण प्रचंड उत्साहामध्ये हलगीच्या आवाजामध्ये ते नाचत असतात आणि त्याच्यामध्ये एक भावगीत आहे, म्हणजे माझ्या हेडाम कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख आहे त्या गीतांचा। आणि त्या एक धनगरी स्त्री त्याच्या भावविश्वातून या धुळोबा देवाच्या छबिन्याचं महत्व एका ओळीमध्ये सांगते की देवाग देवामध्ये देव धुळोबा आवडीचा, देवाग देवामध्ये देव धुळोबा आवडीचा आणि धुळ्यात भंडाऱ्याच्या झेंडा हलवतो कावडीचा। अरे वा। आणि हा झेंडा कावडीचा हलताना बघणं, धुळोबावरती त्या कावडीवरती उधळण करणं, हेच खरं भक्तिरस इथं पाहायला मिळतो। आणि आम्ही सातत्याने या भक्तासाठी, या देवासाठी आम्ही येत असतो। 5 दिवसांची ही यात्रा आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही यात्रा भरते। धुळदेव, मसवड आणि पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। मला वाटत होतं की म्हणजे छबिनाला अनन्यसाधारण महत्व आहे, मलाही माहित होतं, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या मोठ्या उत्साहात, आनंदाच्या वातावरणामध्ये हा छबिना निघेल असं मलाही वाटलं होतं। मला प्रचंड ऊन असल्या कारणानं दुपारी थोडाफार सर कंटाळा आला होता, पण ज्यावेळेस हा छबिना निघालाय त्यावेळेस मी इतका भारावून गेलो, मन इतकं म्हणजे प्रसन्न झालं, इतकं समाधान वाटलं
म्हणजे माझ्या आनंदाला पारावर उरला नाही, इतकं म्हणजे इतकं समाधान प्रचंड मिळालं मला ते ऊर्जा स्थान आहे बघितल्यानंतर. सर. प्रचंड धुळोबा देवस्थान प्रचंड ऊर्जा स्थान आहे. या एकही भाविक हल्ला नसेल या छबिना निघेपर्यंत. बरोबर. कारण त्या कावडीवरती असं भंडाऱ्याची खोबऱ्याची उधळण करणं हा एक आनंद ते घेत असतात आणि एक ऊर्जा स्थान भक्तांच्या मनामध्ये घेऊन सगळे भक्त आता घराकडे निघालेत. आम्ही सुद्धा मुंबईला निघालो आहे, छबिनाची वाट बघत होतो दिवसभरामध्ये. आणि काय का बरं इतकी ओढ का लागलेली असते त्या छबिना संदर्भात? हा भक्ती हा समाज धनगर समाज आहे. म्हणजे पालखीमध्ये छबिनामध्ये म्हणजे देव आहे. आकर्षण असतं ते त्या पालखीचं, आणि पालखीमध्ये आपल्या देवाची उत्सव मूर्ती ठेवली जाते आणि या उत्सव मूर्तीची सर्व भाविक भक्त जे आहेत ते वर्षातून एकदा पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढतात, त्याला आपण छबिना म्हणतो थोडक्यात, बरोबर. आणि त्यामुळं आपला देवाची जी उत्सव मूर्ती आहे ती पालखीमध्ये बसवून संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. आणि हा जो भक्ती सोहळा आहे, हा सोहळा याचे डोळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त येत असतात. विशेष म्हणजे मानदेशाचा हा सांस्कृतिक आविष्कार आहे असं मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मानदेशाचा सांस्कृतिक आविष्कार, मानदेशाची जी संस्कृती आहे ती सगळी संस्कृती या ठिकाणी या छबिन्यामध्ये एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळते. आणि मानदेशाचा हा सांस्कृतिक आविष्कार जर आपल्याला पाहायचा असेल आणि तो देखील सामुदायिकरित्या केला जाणारा एकत्रित आविष्कार जर पाहायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी धुळदेवाच्या यात्रेमध्ये यावं लागेल. आणि हा छबिना आणि या छबिनेची जी प्रदक्षिणा आहे ती आपल्याला पाहावी लागेल. सर काय आहे मानदेश संस्कृती म्हणजे काय सांगा? मानदेशाची वेगळी संस्कृती आहे. इतर महाराष्ट्रामधला जो आपण भाग होतो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मुंबई असेल, हे जे महाराष्ट्राचे वेगवेगळे 6 विभाग आहेत सर, या 6 विभागामध्ये देखील एक उपविभाग आहे तो म्हणजे मानदेश. आणि या मानदेशाची एक वेगळी ओळख आहे. मग इथला मानदेशी माणूस असेल, त्याचं कोमल हृदय असेल, सहृदयी माणसं या ठिकाणी बघायला मिळतात. काय सांगाल म्हणजे या मानदेशी माणसाविषयी? आणि या मानदेशी माणसाचं वर्णन तर तुम्ही आता आपल्या हेडा कादंबरीमध्ये केलंय, पण तत्पूर्वी देखील आपल्या माडगुळकर साहेबांनी बनगरवाडीमध्ये केलं आणि त्यावरती एक चित्रपट देखील आपल्याला आलेला बघायला मिळतोय. म्हणजे हा सांस्कृतिक आविष्कार या यात्रेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय. तो काय आहे सांस्कृतिक आविष्कार? कशी वेगळी संस्कृती या उपविभागाची? सर, मान तालुका जसं आपण म्हणालात व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडीच्या रूपाने मांडलं, तसं आम्ही ते प्रत्यक्ष जगलेलं आहे, भोगलेलं आहे. या मान तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मेंढपाळ व्यवसाय आहे आणि ह्या मेंढपाळांचे देव बरेचसे आहेत. आपण म्हणालात की काय वेगळे पण आहे, मेंढपाळांचे देव आहेत. म्हणजे बिरोबा असेल, धुळोबा असेल, सतोबा असेल, नागोबा असेल, गरोबा असेल, ही जी देवस्थान आहेत ही या मान तालुक्याच्या मेंढपाळांची आहेत. कारण मोठ्या प्रमाणात हा मेंढपाळ वर्ग मुलखावरती जातो आणि कुठेतरी आपल्यावरती श्रद्धा देवाची असावी, अधिष्ठान असावं. कारण एवढ्या मुलकावर जर जायचं असेल तर मला स्वतःला देवाकडून संरक्षण पाहिजे आणि संरक्षण देवाशिवाय नाहीये. पण प्रत्येक मेंढपाळ हा भंडारा कपाळावरती लावतो आणि मुलखावरती जातो. कोणती संकट आली तर तो भंडारा लावतो आणि तो म्हणतो की देवा तुझ्या उत्सवाला येईल, तुझ्या छबिन्याला येईल, देवा मला माझ्या मेंढराचं रक्षण, माझ्या मेंढराचं रक्षण कर, माझ्या संरक्षण आणीबाणी येईल माझ्यावरती, त्याचं संरक्षण कर. आणि म्हणून या मेंढरामधले तर सगळे मेंढपाळ लोक आले असतील, मुंबई पुण्याची सुद्धा माणसं आली असतील. एकच आहे की हा देव भोळेपणा जरी असला तर याच्यामध्ये प्रचंड श्रद्धा भरलेली आहे, प्रचंड देवावरची प्रेम भरलेलं आहे की हे देव आपलं बरं करतो, ही एक भावना या मान तालुक्यातील लोकांमध्ये आहे. आणि म्हणून धुळोबा यात्रा असेल, नागोबा यात्रा असेल अशा भरगच्च भरतात आणि प्रचंड उदंड भक्त येऊन या आपली जी संस्कृती आहे, गजी नृत्याची संस्कृती आहे, धनगरी ओवे आहे किंवा गीतं आहेत, हे इथं येऊन साजरी करतात, देवाच्या समोर व्यक्त होतात आणि हाच आनंद घेऊन वर्षभराची ऊर्जा घेऊन हे या छबिनीच्या माध्यमातून जात असतात. आम्ही एक भक्त म्हणून इथं आलेलो आहोत आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही सातत्याने येत असतो, अगदी लहानपणापासून येत असतो. ही ऊर्जा घेऊन आम्ही आता मी सातत्यानं मानदेशाच्या संस्कृतीचा उल्लेख करतोय आणि मानदेशाच्या संस्कृतीचा उल्लेख करत असताना गजनृत्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपण बघतोय की आपल्या देशाच्या जर संस्कृतीचं दर्शन जर जगाला करायचं झालं तर 26 जानेवारीला ज्या दिवशी पथसंचलन असतं त्या दिवशी धनगर जमातीचं हे गजनृत्य त्या ठिकाणी निमंत्रित केलं जातं आणि ते गजनृत्य संपूर्ण जगासमोर सादर केलं जातं. कारण ही आपली सांस्कृतिक सभ्यता आहे. आणि विशेष म्हणजे याच मानदेशामधलं गजनृत्य अनेकदा दिल्लीमध्ये गेलेलं आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यासह
जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील ते पोहोचलेलं आहे. या गजनृत्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये आता मी जेवढा अभ्यास केलाय त्यानुसार कोकणामधलं गजनृत्य मला वेगळ्या पद्धतीचं बघायला मिळते. तिकडे मराठवाड्यामधलं गजनृत्य वेगळंच आहे, विदर्भामधलं गजनृत्य वेगळंच आहे, पश्चिम महाराष्ट्रामधलं गजनृत्य वेगळंच आहे. पण भावना जी आहे ती सगळ्यांची सारखी आहे त्या पाठीमाग. ती म्हणजे देवाची आराधना, देवाची पूजा अर्चा. आणि मग आरेवाडी मधलं गजनृत्य ते अगदी कलरफुल असतं, रंगी बेरंगी. ते म्हणजे कैपत नृत्य आणि त्याला गजनृत्य पण म्हणतात. आणि तसंच इथं पण असतं. सर काय फरक आहे दोन्ही गजनृत्यामध्ये? हे दोन्ही गजनृत्याचे जे प्रकार तुमची मानदेशाच्या संस्कृतीची की वेगळी ओळख जगासमोर घेऊन येते. हे दोन्ही गजनृत्याचे प्रकार हेडाम कादंबरीमध्ये मी अधोरेखित केलेले आहेत. विरोबामध्ये नाचलं जातं हे कैपत नृत्य आहे. आणि कैपत नृत्यामध्ये एक असा रंगीबेरंगी वेश, झगा आणि पायामध्ये एक असं झोळ घातलेली ही मंडळी अतिशय ठेक्यामध्ये नाचत असतात. तिथं बासरी वाजत असते आणि त्याला आपण खैताळ असं म्हणतो. त्या खैताळच्या तालावर अतिशय उत्तम अशा पद्धतीने नाचत असतात. त्याचंही वर्णन आलेलं आहे. तोच प्रकार इथंही आहे. परंतु इथं जे आहे हे दोन ढोली असतात. ढोल वाजवतात, त्याला डिंबाडे असं शब्दप्रयोग आहे. आणि जे गावामधली मंडळी आहेत गजनृत्य नाचणारी ते देवाचे भक्तच समजतात. म्हणजे सर नवस करताना सुद्धा म्हणतात की देवा मला मुलगा होऊ दे, माझा गजी होऊ दे, असा जो शब्द प्रयोग आहे की देवाचाच तो भक्त होतो आणि इथे येऊन नाचतो देवाच्या समोर. अशी भावना त्या गजनृत्यामध्ये माझा गजी होऊ दे, माझा गजी होऊ दे, मला बाळ होऊ दे आणि तो तुझा भक्त होऊ दे. आणि मग तो इथं नाचतो. तर तो त्याचा मोहरे असतो, लीडर असतो. लीडर गजांची एक चाल लावतो आणि त्या चालीवरती ढोलाचं टिपरं पडतं आणि आनंद घेतात. सनई असते, दोन सनईवाले असतात, एक सूरवाला सुद्धा असतो. आणि या सगळ्या वाद्याचा जो मिलाप होतो त्याला गजनृत्य म्हणतात. आणि ते प्रचंड आनंद देणार आहे. मी सुद्धा या गजनृत्य आज नाचलो आहे, मला सुद्धा तो छंद आहे. परंतु हे गजनृत्य आबालवृद्ध लहानापासून ते फार मोठ्यापर्यंत सगळे नाचत असतात. आणि त्याच्यामध्ये भावना एकच भरली असते, देवाची गजी नाचतोय आहे, देवा मला शक्ती दे. मग शरीर सुद्धा सदृढ राहणं किंवा कुठले रोगराई होऊ नये म्हणून मी गजनृत्य, देवाच्या गजनृत्याला चाललो आहे. ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ही संस्कृती या धुळोबाच्या यात्रेमध्ये फार बरीचशी गावं येऊन जातात. ही संस्कृती जी आहे ती आपल्याला कथा कादंबऱ्यामधून अनेकदा वाचायला मिळते, ऐकायला मिळते, बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे या संस्कृतीचं उदात्त आणि विशाल प्रदर्शन जे आहे ते पहिल्यांदा करण्याचं काम या ठिकाणी माडगुळकर साहेबांनी केलं. त्यांनी बनगरवाडी कादंबरी लिहिली, ती याच भागावरती, मला वाटतं याच तालुक्यावरती आधारित ते सगळे पात्र आहेत. आणि दुसरी जी दर्जेदार कादंबरी आली ती म्हणजे नागुवेरकर साहेबांची, आता जे आपल्यासोबत बोलतायत, हेडाम. या हेडाम कादंबरीनं भारताबाहेर म्हणजे दुबई, ऑस्ट्रेलियापर्यंत, रशियापर्यंत प्रवास केलेला आहे. त्यावरती आपण अनेकदा बोललेलो आहे. सर दोन्ही कादंबऱ्या याच भागामध्ये जन्माला येण्याचं कारण काय असावं? सर 1955 ला बनगरवाडी या साहित्य क्षेत्रामध्ये आली आणि ज्ञानपाळांचं वर्णन केलं. ते शिक्षक होते आणि एका गावामध्ये राहून त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर जवळजवळ 75-70 वर्षानंतर हेडाम कादंबरी लिहिलेली आहे मी. तर मी जी हेडाम कादंबरी लिहिली आहे ते स्वतः भोगलेलं साहित्य आहे, जगलेलं साहित्य आहे. आणि जगलेलं साहित्य असल्यामुळे प्रत्यक्ष जी लोक स्थलांतरित होत असतात, ज्या मुलखावरती लोक जात असतात, त्या लोकांचं तिथलं जगणं, तिथलं वागणं, त्यांचं स्ट्रगल आहे, पशुप्रेम आहे, हे हेडामच्या माध्यमातून आलेलं आहे. तर बनगरवाडीमध्ये जे आलेलं आहे की त्या गाव कुसावरती लोक कशी वागतात, गाव कुसावरती राहतात, ते गाव कुसाच्या बाहेर गेलेली नाही. हेडाममध्ये मात्र ही मंडळी गाव कुस सोडून बाहेर गेलेली आहे. आणि ते वर्णन मग त्यांच्या सगळ्या चालीरीती, परंपरा, हे लोक इथं म्हणजे तुम्ही स्थलांतरितांचे म्हणजे सुखदुःख मांडलेलं आहे, त्यांच्या व्यथा वेदना, त्यांच्या अस्मिता, त्यांच्या जाणीवा तुम्ही त्यामध्ये मांडलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे स्थलांतरित केलेला जो पशुपालक आहे, जो मेंढपाळ आहे, त्यांच्या म्हणजे सर्व गोष्टी, त्यांच्या जाणीवा, त्यांच्या उणीवा, त्याचबरोबर त्यांचं जगणं, त्यांच्या संवेदना, त्यांच्या व्यथा वेदना, या सगळ्यांना हुंकार देण्याचं काम सरांनी हेडामच्या माध्यमातून केलंय. आणि दुसऱ्या बाजूला बनगरवाडीमध्ये जे लोक गावातच राहत आहेत अशा लोकांची व्यक्तिचित्रण त्यामध्ये उभा करण्यात आलेले आहेत. बरोबर.
अशी व्यक्तिचित्र नाही. आणखीन कोणता मूलभूत फरक यामध्ये आहे तो दुसरा एक सांगता येईल? फरक इथं आहे सर, हे लोक इथं येऊन यात्रा तरी करतातच, पण तिथं धुळोबाची यात्रा एक ज्या स्पॉटला शेवटीच्या स्थानावर पोहोचतात ते. आता इथली लोक मोस्टली लोक लातूर भागामध्ये जातात आणि त्या लातूरच्या भागावरती शेवटचा जो मुक्काम असतो या दिवसामधला त्यांचा तो स्थिर स्थावर झालेला असतात आणि तिथे एक यात्रा असते ती त्याला वाड जत्रा नावाचा प्रकार आहे. ही धुळोबाची जत्रा आहे, ती वाड जत्रा आहे. मर्याची जत्रा सुद्धा ते करतात की देवा आमची जी चित्राब आहेत, मेंढरा आहेत, विंचू काटा असेल, साप असेल, यांच्यापासून आम्हाला वाचव म्हणून तिथे एक यात्रा केली जाते. तर हा वेगळा फरक त्याचा आहे की मुलखावर गेल्यानंतर ही लोक कशा पद्धतीनं फेस करत असतात स्वतःला. त्या स्त्रिया वादळ वाऱ्यामध्ये चिखलामध्ये कशा चुली पेटवतात आणि कसा स्वयंपाक करतात हे वर्णन हेडामध्ये वेगळ्या पद्धतीनं बरगरवाडीच्या तुलना केली तर आपल्याला जाणवेल आणि हे हेडामध्ये आलेलं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात्रेच्या निमित्तानं जे मुलखावरती गेलेले मेंढपाळ आहेत, समाज बांधव आहेत, हे 6-6 महिने घरदार सोडून या ठिकाणी आता देखील माझा जो मित्र आहे सचिन शिंगाडे, मानदेश प्राईमचा संपादक आहे, मी त्याच्या घरी राहिलो गेल्या 4-5 दिवसापासून. त्याचे वडील साताऱ्यावरनं या ठिकाणी या यात्रेसाठी आले, पण त्याची आई जी आहे ती आज देखील मेंढरा मागच आहे. त्या माऊलीला या यात्रेला येता आलं नाही. वडील आले पण ती आज मेंढरा माग आहे. ती एकटीच जवळपास 5-50 मेंढरं जी आहे ती त्या ठिकाणी सांभाळते. बघा किती मोठा हा त्याग आहे, संघर्ष आहे की गावची यात्रा असून त्या यात्रेला देखील त्या माऊलीला येता आलं नाही. सर हे खरं आहे का? की मी तर ऐकलं की यात्रेच्या निमित्तानं मेंढपाळचे गावाबाहेर गेले असतात आपले मेंढरे घेऊन, ते या ठिकाणी परत येतात. सगळ्यांना हे शक्य होतं का? सर प्रकरण दुसऱ्या प्रकरणामध्ये हा उल्लेख आलेला आहे की सगळे पुरुष प्रधान संस्कृती आहे की सगळे पुरुष मात्र येतात, स्त्रिया मात्र तिथं ते मेंढर राखायलाच थांबतात. म्हणजे स्त्री वेदनेचा हा ओंकार आहे. स्त्रीवरती तो अन्यायच आहे खऱ्या अर्थानं. आणि मग त्या स्त्रिया काय करतात, आपल्याला देवाला जाता आलं नाही म्हणून तिथे एकत्र येतात आणि तिथे देवाची गीतं गातात. ती हेडामध्ये देवाची गीतं आलेली आहेत. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं ते गीत आलेलं आहे. धुळोया देवाजीचा वाडा गावाच्या बाहेर त्याचा वाडा आणि राघू महिन्याला सांगू किती जाता येताना हात जोडा. हे वर्णन त्या स्त्रियांचं आहे ज्या मुलखावर राहिलेले आहेत आणि ते 4-5 लोक एकत्र येतात. चोर असेल किंवा लांडगा असेल यांचा प्रादुर्भाव मला होऊ नये, त्या सगळ्या स्त्रिया तिथे राहतात. पुरुष मंडळी इथे येताना दिसतात. आणि जेव्हा आकाशवाणी मुंबईमधून नेहा खरे मॅडमनी माझी मुलाखत घेतली तेव्हा नेहा खरे मॅडमनी जेव्हा हेडाम कादंबरी समीक्षा ग्रंथ लिहिताना स्त्रियांच्या वेदना लिहिले, धनगर स्त्रियांच्या वेदना. मग पावसामध्ये भिजणं असेल माझ्या धनगर स्त्रियांच्या वेदना या सर्वसामान्य स्त्रीच्या वेदनेपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. खूप वेगळ्या आहेत. कशा जरा सविस्तर या सांगा. सगळ्या स्त्रिया कुठेतरी 4 भिंतीच्या आत राहत आहेत सर, 4 भिंतीच्या आत आंघोळ करतायत. परंतु या मेंढरामग जाणाऱ्या स्त्रियांना भिंत नाही, खाली धरती आणि वर आकाश एवढंच त्यांचा अवकाश आहे. उड्यावरती आंघोळ करणं आहे त्यांचं, किंवा एवढं मोठं ओझं घेऊन 30-30 किलोमीटर चालणं आहे, ते घोड्याचा बॅलन्स सांभाळणं आहे, कोकरी सांभाळणं आहे, पावसामध्ये चिखलात चूल पेटवून जेवायला घालणं आहे. प्रचंड वेदना, अगदी रात्र तर ते अशा उभ्या पावसामध्ये भिजतात आणि ते पाल करणं आहे. या स्त्रियांना इतर स्त्रियांना नाही ना. पाल करायचा आहे, चिखलातच पायरवतात, कुठल्या तरी विहिरीतून घागर भरून आणायची आहे. रोज नवं गाव आहे, रोज नव्या गावाला नवी विहीर, नव्या पायऱ्या, नवी माणसं. सरपण गोळा करायचा आहे सर, सरपण नाही तर गॅस पेटवून आपण लगेच स्वयंपाक करतो, सरपण पेटवायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी या धनगरी स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या खेळामध्ये वेगळ्या जाणीवेच्या आहेत आणि त्या साहित्याच्या माध्यमातून मी व्यक्त केलेल्या आहे. म्हणजे सर्वसामान्य स्त्रियांच्या पेक्षा अधिकचा संघर्ष, जास्तीचा संघर्ष तिच्या वाट्याला आलेला आहे. हो, स्त्रियांच्या वाट्याला या मेंढपाळ भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या त्याच्या रोज नवगाव नोंदून करणाऱ्या स्त्रिया आहेत, यांच्या वाट्याला या खरंच प्रचंड संघर्ष आलेला आहे. प्रचंड मेहनती आहेत त्या, प्रचंड शूर आहेत त्या. पुरुष आहेत खांद्याला खांदा लावून सर, लांडगा आला तर मारून काढतील, चोर आला तर बडवून काढतील. ताकद शौर्य रणरागिणी आहेत असं मी म्हणेल या निमित्ताने. बरोबर. तर बांधवांनो, मानदेश संस्कृती जी आहे ती यामुळं सगळ्यापेक्षा वेगळ्या. इथलं गजनोत्य असेल, त्याचबरोबर इथल्या स्त्रिया असतील, इथले मेंढपाळ असतील, इथले सर्वसामान्य म्हणजे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर असतील, किंवा इथं गावगाड्यामध्ये राहणारा आणि दुष्काळामुळे पिचलेला माणूस असेल,
तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याची संस्कृती देखील ही सगळ्यापेक्षा थोडीफार का असेना पण वेगळी आहे. आणि या सांस्कृतिक सभ्यतेचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल, त्यांच्या व्यथा वेदना, त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांच्या जाणीवा, त्यांच्या उणीवा आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला या भागामध्ये यावं लागेल. या भागामध्ये नाही येता आलं तर किमान धुळदेवाच्या यात्रेला तरी निश्चितपणे यावं लागेल. तर आणि तरच हा मानदेश तुम्हाला समजणार आहे. गेल्या 5 दिवसापासून यापूर्वी मी 1000 वेळा या ठिकाणी या भागात आलेलो आहे, पण गेल्या 5 दिवसापासून मी या ठिकाणी धुळदेव परिसरामध्ये हे सगळं अनुभवलेलं आहे. माझी तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की जे धनगर साहित्याचे, धनगर जमातीचे, धनगरी परंपरेचे, धनगरी लोककलेचे गाडे आपल्या संघ आहेत, त्यांनी धुळदेव यात्रेला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत. आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी नागू विरकर सर यांना देखील मी धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट या ठिकाणी सांगायची राहून गेली की नागू विरकर सरांची सासरवाडी आहे. सकाळपासून मी सरांना चिडवतोय आणि त्यांनी मामाच्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे. मॅडम स्वतः या ठिकाणी आहेत. आपण त्यांची या ठिकाणी एक प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे. सर काय सांगाल सासरवाडी विषयी, कसं जमलंय, याचा काय उल्लेख आहे का नाही हेडामध्ये? मुळात सर हे माझं आजोळ आहे. हो. या शाळेमध्ये मी शिकलो आणि इथूनच माझं नाव शाळेत टाकलं आणि गेलो. हे मामाचं गाव आहे आणि मामाच्या गावामध्ये मी जेव्हा डीएड झालो, डीएड नंतर खऱ्या अर्थानं जेव्हा यायचो इकडं, तेव्हा मामाला वाटायचं की आता माझा भाचा मास्तर झालाय तर त्याला आपली मुलगी द्यावी. आणि माझी आई जी आहे, आई आणि भावांचं अतिशय प्रचंड प्रेम एकमेकावरती होतं. आणि मामाने शब्द टाकला आणि आईने तो शब्द दिला की तुझी पोरगी ती करेल. आणि तो आईचा शब्द खरं मला मी मानला आणि खरंच माझं चांगलं झालं. त्या धुळोबाच्या आवारामध्ये मी सांगतो की आईचं ऐकलं पाहिजे, मोठ्या माणसाचं ऐकलं पाहिजे. आणि मग आमचं हे विवाहबद्ध आम्ही झालो. संपत्नीत दुबईला बी जाऊन आले. धुळदेवाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि धुळदेवानं सरांना बघितलेलं आहे, काही कमी केलं नाही. म्हणून धुळदेवाच्या प्रत्येक यात्रेला हातातली सगळी कामं सोडून सर सपत्नी घेतात, मॅडम सुद्धा येतात. दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या सकल समाज बांधवांच्या वतीनं मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मल्हार. ओके, धन्यवाद.